अशी बायको नवरीची आई. आणि तो म्हणे आई जाग्यावर ठेवा. आणि तेवढ्यात काय झालं जुन्या बायका आता तुमच्याकडे पर्स निघाल्या होत्या बर्स हे कोणाला आडती त्यात शिककडे चालल्या माझा. पण पूर्वीच्या पर्स कमराला असायच्या बायांच्या 2-4 पडदं त्याला एकात मिसरी त्या पर्स आणि त्या पिशवीत होतं 1000-1500 रुपये ठेवायचं. आणि तर नाचण्याच्या वाड्यात पडली ना ती पिशवी. मग तिने नुसतं करायचं ना तिला हुशार नवर मागवादा खाली काय पडलंय बघा खाली काय पडलंय बघा. लोकांना कशी चुकवतो पण तिचा नवरा तिचाच ना. ते म्हणलं आई उचलून घेतलंय चला उचल. खरे काही ज्याला अंगात बीड जिल्ह्यातलं कोण कोण आहे काय काय बीड जिल्ह्यातलं बाजी बाबा माहिती रास खेळला आहे का. हा असा असा हार घातलेला असतो मला असा हार इस्तो तुम्हाला माहित असेल. आणि अंगात आले तर इस्तेतून माणसं चलत येत आणि वर चढते त्याला म्हणायचं अंगातलं. त्याला खरं अंगातलं म्हणायचं. असं इस्तेतून पडायला जाते आणि तिकडे जाऊन झाडावं कशाला न धावता अशी वर चढते परत खाली उतरते आणि इस्तेतून चढते त्याला अंगातलं म्हणायचं. हे खाली काय पडलंय बघा उचलून घेतलंय आणि त्याला म्हणते बाई चला तिच्याकडे बघायला. माझं पोरग 4 दिवस झालं जेवत नाही. काहीतरी पोरा बाहेरचा भरवसा झाला बाहेर वसा झाला. कसला बाहेर वसा कसला पाय चित्त नाही नामे तरी तो तुझा चित्त नाही जाग्यावर कशाचा बाहेर वसा. गायला गायला एखाद्या आवाज नाही त्याला कुणीतरी काहीतरी केलं काय करणार आहे तुला. खायचं लिमिट नाही. आपल्याला काय वारीत गेल्यावर प्रत्येक माणसं काय कमी खायला घालते तो. आता जीभ नाही ही बाबा काय सांगत होतं कोण असतो कशासाठी सांगितलं मी तुम्हाला मगाशी ज्वार कुठे बी फिरलं तर ना हिरबळ गावरान कुत्र किती फिरू द्या हिरबळ दुसऱ्याच्या भाकरी कुठे संध्याकाळी मालकाच्याच घडी येतो. तसं कीर्तन कारण कुणीकडे बी जरी गेला परत तिथे यायला पाहिजे ना. जोहार काय सांगितलं नामदेवरायांनी जोहार माईबाप जोहार माझा ऐका एवढा जोहार. डोळे गावची लागती कवाडी नाका पुढे शिंबूड बदबदा पडी तोंडापूरची 32 खेडी वसपड तिलकीची मायबाप. काय म्हणले मानगाव डगमगेल वडगाव पाठीशी लागेल ढोपारपूरचा तो मनका मोडेल. त्यावेळेला आपण परमार्थ करणार आहे करू का. हे डोळे गेलं आणि मग एक म्हातारे पोरगा म्हणला आमच्या बाबाला घेऊन जा वाडीत. आणि बाबा नेला ना वाडीत दिसाना. अरे वाडीत का दिवस मला उठत येतात रात्री 2 वाजता उठावं लागतंय. टँकर खाली काही लोक इकडून आंघोळ झाली इकडं आंघोळ इकडे ह्यानी पुशितो इकडून टँकर खाली इकडून महिला इकडून पुरुष त्याने त्याला ढकलायचं ह्याने घुसायचं. तिसराच येतो की त्याला ढकलून ह्यो घुसतो. या असल्या हालत मध्ये 18 दिवस पोरं आंघोळ्या करते. एवढा तरी येतो अंग. पंढरपुरात गेला आंघोळीला महाराज तिथं जोडीदार नाही कुणी. आंघोळीला गेल्यावर नदीत एकदा आमचा मेवणा नेला बघ बोनेल होतो माझ्या अंगावर. त्यांना म्हणलं काजी आंघोळ करून माझं बोनेल ध्यानात ठेवा बरं का. ते गेलो नदीत बुडी मारली परत वर निघालो त्याचं बुडी मारताना इकडे तोंड होतं बाहेर निघताना इकडे केलं त्याला खालतवर तस झाला. काय उठलं असं बघत याला कुणीकडे दिसतोय कोणी महाराज. मी आपल्या कपडे असं उभा गेलो त्यांनी दुसराच पिवळा बनेलवाला बघितला आणि गेला तिथे. सगळ्या वाळवंटात अंडरग्राऊंडवरच गडी असा असा करीत फिरला आख्या वाळवंटात पूर्ण. आता गडी वयस्कार झालेला शेवटी माटावरती तसंच गेलं. हे वार करायची हालत
सोपी गोष्ट आहे. मग हे डोळे गेले तुम्ही वारी जाणार का? हा, तिथं गेल्यावर त्या दिंडी मालकाचं जेवण, आता भाज्या कुठं भेटतात तो रस्त्याने, यांनी तिकडूनच हुलग मटकी हरभऱ्यावर मी बिजू घालायचे म्हातारे मागे, ह्यांना होत नाही की ह्यांनी दिली का हो आहे, तुला चावत नाही ना. जेव्हा चावत होतं तेव्हा जे खायचं नाही ते खाल्लं. सोमवारी राहिलेलं मंगळवारी खाल्लं, रविवारी तेव्हा काय खावा कळलं नाही. आता मग तो चावत काय मगळून मगळून खातो. डांबर गरम करून तुला चांगलं चावत. अरे जेव्हा चावत होतं, जेव्हा दिसत होतं तेव्हा बघितलं नाही, पिक्चर सोडा नाही, तमाशा सोडा नाही, कीर्तनाला आवाज केला नाही. आता नाही दिसत आपल्याला. कसं दिसत? कधी पायवारी केली का? लई गुडघं दुखते. कशाने दुखते? आम्हाला केली मार्केटमध्ये 58 वर्ष, आता वारीला निघाला. आता म्हणे मागाचं प्रमाण जेव्हा हे सकाळ सिद्ध आहे, आता अशी पोरं कीर्तनाला पाहिजे. फार म्हातारी माणसं थकून गेले म्हणून कीर्तनाला येतो. आताच काय आमचं वय काय टक्क्यावर बांधल्या येतो का? बारकाली पोरं पार मारताना लावा. तसं नाही, एखाद्याच्या शेजारीचं तरी पोरग चाललं ना देवाकडे. काय बापा म्हणते, काय पोरा लागली सचट धरी वाट देवळाची, आमच्या कुळी नव्हते आईशे हेची जन्मले पिशे. आई बापाने असं म्हणलं की लेकर जातील का मंदिराकडे? हा नाही ना. म्हातारपणी परमार्थ करू नका. हे अभंगाचं सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे, संसारात राहा पण परमार्थ करा. तरुणपणी करायचा. आता आपण तो कठाळ महाराज संगच आहे ना, आपण जवळजवळ 30 वर्ष झालं. आता नाही बस सांगायचं नुसतं. आता पुढला सांगायचं, अगं आम्ही जाळ फुकू फुकू भाकरी केल्या कव्वा सुद्धा डाग पडला नाही, आणि तुला गॅस असताना धुईकून जळती. कशी जळती? धुईकून गॅस असताना जळती. नुसता परमार्थ आपण केलेला सांगा, छाती ठोकून सांगा. संसारात राहून परमार्थ करा. पण आपलं नेमकं उलट होते. आपण जर तसं केलं ना, तसं जर केलं ना आपण, तर देव आपल्याला का आपल्या दारात येणार नाही. संसारी असूनही नसावे. जसं तुम्हाला संसारातच होते पण परमार्थ करीत होते, तसं आपण संसारात राहा. संसार सोडू नका, मार्केटला जायचं सोडू नका, ऑफिसला जायचं सोडू नका, पण सकाळी उठलं की नामचिंतन करा. फक्त 10 मिनिटं द्या ना देवाला. काय होते 10 मिनिटं? तुम्ही एखाद्या गावात पुढारी यायचं असं तर रजा टाकता का? 65,000 पगाराची माणसं तुम्ही, त्या पुढाऱ्याला कवडीची अक्कल नाही, त्याच्यासाठी 3 दिवस रजा टाकता, सगळं मैदान साफ करता. एक जण मैदान फिदान फुल साफ केलं महाराज, आणि पुढारी आला. ह्याला वाटलं आपण केलं हे सगळं. पुढारी आले आणि त्यांच्या मागे हे बी केलं वर. पण त्या पुढारी बाकीच्या लोकांनी हो खाली म्हणलं तरी मी त्याला बरं वाटलं. तो म्हणला, मी जेवढं केलं पहिले दी आल्या मला साहेब मलाच बोलले, कुणालाच बोलले. काय म्हणले? तर खाली म्हणले. तरी पण बरं वाटते. कुठेही संसारात आणि परमार्थात फक्त म्हणा देवाची द्वारी उभा क्षणभर. किती? फक्त क्षणभर सांगितलेले. आणि तुम्ही एका का देवाच्या दारात क्षणभर उभा राहिले की माऊली लास्टच्या अभंगात सांगतात, रिकामा अर्धगडी आपोआपच राहतंय महाराज. राहू नको म्हणायची गरजच नाही. जो माणूस पहिल्यांदा देवाच्या दारात क्षणभर उभा राहतो
तो रिकामा अर्ध घडी कधीच राहत नाही. विठोबा वरच केले नव्हते. त्यालाच म्हणायचं खरा फार मार मनाने करतं का कुणी? मी म्हणतो नाही ना, मग तुमच्याच माऊलीने सांगितलं म्हणून मार्गे गेला तो. मग आम्ही मनाने हात कशाला वर करा? आणि भगवंताला हाका मारले ना, हात वर करून हाका मारले. एकच वेळेस म्हणले अरे देवा धाव, एवढ्या समोर माझी इज्जत चालली, वस्त्रहरण होतंय, वर हात करून तो धावत आला होता. आता काय मी धावत वर हात करून मी तरी काय सांगू? तुमच्याकडे ओव्हर टाइम चालू आहे का ऑफिस मध्ये? अजून देतात का? हे जे 8 तासाची ड्युटी ते एखाद्याने चुकून एखादी जर 12 वाजता केली तर त्याला वरचे पैसे भेटतात का? नाही ना. त्यामुळेच कीर्तनकारांनी ओव्हर टाइम बंद केला. विठ्ठल भाग सोडा. 12 वर्षापासून चालत आलेला हा नामयज्ञ, कापरे साहेबांची मला निमंत्रण दिलं. हे सगळे पंचकृषीतली माणसं आणि गायक वादक हे चांगले आहेत बरं का महाराज. पेटी मास्तर बिचारा एक वयस्कर माणूस आहे ना, असे वयस्कर माणसं पुढे बसलेले असल्यावर जरा मजा येते. परमार्थातली वयस्कर माणसं चांगली असते, पण संसारातली माणसं लई खराब. एका म्हातारीला म्हणले, ती म्हातारी नेहमी भांडण करायची. 5 मिनिटं चालते का? 10 वाजले तर तुमच्या इथंच आहे, मला काय करायचं? मला केवढा पावरा खाली सोडा तरी पाणी यायची तेवढं येणार आहे. बरोबर आहे. फुटका पावरा सोडा नाही तर चांगला सोडा, तेवढं पाणी त्याच्यात येणार आहे. तुमच्या फायद्यासाठी सांगतो, असं करू नका. ती म्हातारी कशाहून बी भांडायची, कशाहून बी भांडायची. आपलं एक चरण राहिलेले महाराज, हे सांगण्यासाठी मी सांगतो तुम्हाला. कशाहून बी भांडायची आणि अख्ख्या गावात प्रत्येक लोक रोज भांडती, आमच्याच घरी भांडती. आम्ही काय वाईट केले? मीटिंग घेतली, सरपंचाला सांगितली रोज आमच्याच घरी भांडती, हिला एक घर वाटून द्या, एक घर वाटून द्या. मला दिलं वाटून. आणि आले नाही एक दिवस खिरसाट मावशी तुमच्यासारखं बाईवर आली ना पाळी. बाय तर ऊन घामच झाला बा. म्हणजे आता काय ह्या वर्षी आपल्याच घरावर जावं. सुनले हुशार, आता तुम्ही घाबरूच नका म्हणून मी आहे ना. आणि आली ती आली आपलेच घर नंबर आली. येऊ आली. अनुसाया काय चाललंय? तिला वाटलं बरं झालं भांडायचा नेहमी, हिला मूड नाही. म्हणजे काय नाही, अशीच बसली. चूल पेटलेली का? हो, मला चूल पेटायची. म्हणले दे ना इस्तू. आणि म्हणले तुम्ही इस्तू कशात नेणार? दे ना म्हणली 15. 15. आणि म्हणले आत्या 15 तू कसं काय देणार? जळून नको. जळू दे म्हणली. तुला काय करायचं? जे सुरू झालं कारणच लागत नसतं ते पाहिलं भांडणाचं. आज जे भांडण सुरू झालं गेली परतच येते. परत आली महागाई. तिच्या सुनांनी विचारलं, ती गेली वाटते, जाणार नाही म्हणजे ती.
ती इस्तू ठेवून परत आली. इस्तू ठेवला गेला असं का इस्तू पदरात? पहिले विचार करा. गेला असं का? तसाच आहे आपला हा देह. तिच्यासारखं आपण नुसतं परपंचात भांडत बसलो ना तर आपल्या पदरात परमार्थ येणार नाही. जसा तिच्या पदरात इस्तू गेला नाही तसा आपल्या पदरात परमार्थ येणार नाही. आणि गेली परत माघारी आली. आपण कसे परत माघारी आलो. कुठे गेली तुझी सासू? तुम्ही आलात ना मग तयारी करायला गेली. काय तयारी करायला गेली? तयारी म्हणजे ती म्हणजे आता तुम्ही बायांचे भांडणं झाले. बाया जास्त कुठं तयारी कर केसाला. आमच्या आत्याला ना केस वाढलेली बिलकुल सहन होत नाही. आमच्या आत्या म्हणजे मी केस काढून टाकते आणि मग हिचं बघत. तिलाच लय केस काढा येतात काय म्हणजे. ही बी गेली पूर्ण नरूटच करून आली. कुठे गेली म्हणली ती केस करून आल्यावर म्हणल्या आता ती लय ही होईल म्हणले जरा मऊ करून. मग काय करणार म्हणली? ते म्हणले आता मी शेंदूर. तिलाच काय शेंदूर लावता येतो म्हणली. ही बी गेली शेंदूरच थापून आली. आता कुठे गेली म्हणजे तुम्ही सगळ्या तयारीची सारखं म्हणून गेली आणि त्या बघा म्हटलं ती येरीत उडी टाकली म्हणजे तिलाच लय येते का उडी टाकायला. मी येरीतच जाऊन बाहेर गेली. येरीच्या काढून खाली बघितली तिला हिचीच चंपी दिसली. म्हणजे मला देऊन येरीत उडी टाकते होय. दीड दाम उडी अशी उडी टाकली ती वर अजून सुद्धा नाही. असा आपला परमार्थ चाललाय. आज करू, उद्या करू, परवा करू, पुरीचं लग्न झाल्यावर करू, पोराचं लग्न झाल्यावर करू आणि दोघांचं लग्न झाल्यावर मग म्हणते मला चारी धाम करावं. हिथंच मरण. आता कुठे निघाला चारी धामाला? आता जाणं फायद्याचं नाही. वेळ निघून गेली आणि वेळ एकदा निघून गेली की पश्चाताप पदरात पडतो. आणि असा पश्चाताप पदरात पडू नये म्हणून भगवंताची प्राप्ती. भगवंत काय करणार मग? अरे तुम्ही करीत राहा. जर तुम्ही जर देवाची प्राप्ती जर केली, देवाचं भजन जर केलं, देवाचं कार्य असं सप्ताह जर केला तर देव तुमच्या दारामध्ये काय घेऊन उभा राहील ते शेवटचं. भक्ताची द्वारी भक्ताची भक्ताची
आज बरं वाटलं तुम्ही साथीला होतात, नाही तर काही ठिकाणी आम्हाला अशी साथ भेटली, करुणाची साथ जशी काय अशी असू द्या. माझ्या अल्पबुद्धीने जसं मला भगवंताने बुद्धी दिली तसं मी प्रयत्न केला तुमच्या पुढे अभंगाचा भावार्थ मांडायचा. जसा मांडला तसा पाऊल म्हणतात ना आपण, पाऊल करून घ्या. तसा खारघरच्या लोकांना ह्या घरकुल सोसायटी ना, घरकुल सोसायटीच्या सगळ्या रहिवाशांना, पिनेकरी बाबा असतील, चोपदार बाबा असतील, आमचे 1 नंबर पक्वाजी आहेत, हे अशी मुलं आपली पण घडवा. म्हणजे बरेच मित्र मार्केटवाले सगळे आलेले आहेत इथं. ते ठाकरे बाबांच्या निमंत्रणाने मी इथं आलो. मी काय एवढा मोठा माणूस नाही, परंतु झालेली सेवा करविली तशी केली कटकट, वाकडी का नीट पायाच्या प्रसादे, काही बोलिलो विनोदे. मज क्षमा करा संती, नोहे अंगभूत युक्ती, नोहे हा उपदेश, तुमचे बडबडलो शेष. जरी मी सांगितलं तुम्ही नाही ऐकलं तरी माझा काही त्याच्यात गुंडाळ आहे. काही एसटीच्या टॅगवाल्या एका माणसाने तिकीट काढलं गाडीतलं, गाडीत चालला तिकीट काढलं, परत खाली उतरला, दुसऱ्या गाडीच्या आडून लागला, गाडी घेऊन निघून लागला मोठे घासायला. म्हणला फसवला आपण कंडक्टरला, काय झाला, तिकीट काढलं गेलोच नाही, काय त्याला झालं, नुकसान तुझं झालं. तसं आम्ही तुम्हाला सांगू, तुम्ही नाही ऐकलं नुकसान तुमचं आहे. झालेली सेवा भगवंताच्या चरणी, तुमच्या सगळ्या श्रोत्यांच्या चरणी, मायबापांच्या सेवेला इथंच राम ज्ञानेश्वर